नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना सुरू होती ते सरकारने बंद केली आणि त्यानंतरही राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी संरक्षण म्हणून आपल्या खिशातील पैसे भरून पीक विमा भरला होता। परंतु मित्रांनो, हा पीक विमा भरूनही शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळालेला नाही। जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळणं अपेक्षित होतं, पीक विम्याचे पैसे मिळणं अपेक्षित होतं, परंतु असं झालं नाही। याचं कारण काय आहे? कारण याच्यामध्ये सरकारने एक नवीन नियम टाकलेले आहेत, काही निकषांमध्ये चेंज केलेला आहे। ते निकष कोणते बदललेले आहेत आणि त्या कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातील पैसे भरूनही पीक विमा मिळालेला नाही, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील तर काय करावं लागेल तेही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातील 43,679 शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरून पीक संरक्षित केले। दरम्यान अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले, मात्र निकषाच्या कचाट्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अद्यापही रुपया आला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे। नंदुरबार जिल्ह्यात यंदा 2,92,000 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांचा पेरा करण्यात आला होता। जून महिन्यापासून मान्सूनच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांना वेळोवेळी पावसाचा फटका बसला होता। यात ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील सर्व 6 तालुक्यांतील शेती पिकांना फटका बसला होता। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची स्थिती समजून घेण्यासाठी कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते। या पंचनाम्यांचा अहवाल नोव्हेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आला आहे। या अहवालावर कारवाईची प्रतीक्षा असताना दुसरीकडे पीक विमा केलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगांची आणि त्यानंतरच्या भरपाईची आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कापणी प्रयोग झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे विमा परतावा मिळणे दुरापास्त होत असताना शासनाने पूर्वीप्रमाणे 1 रुपयात पीक विमा भरण्याची जुनी पीक विमा योजना सुरू करावी, त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे निकष ठेवण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे। विमा घेऊनही भरपाई निवाच रक्कम वाया जाण्याची भीती। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 43,679 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता। यातून 42,301 शेतकरी हेक्टरवरील पीक संरक्षित झाले होते। त्यासाठी 26,38,10,000चा विमा हप्ता भरला होता। नुकसान होऊनही विमा न मिळाल्याने हप्त्याची रक्कम वाया जाणार अशी भीती आहे। मित्रांनो, जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा झाला असला तरीही 6 तालुक्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाली। खराब हवामानाचा फटका पिकांना बसला। जिल्ह्यातील 2,92,522 हेक्टर क्षेत्रांपैकी 35,000पेक्षा अधिक शेती पिकांचे ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात नुकसान झाले आहे। हे नुकसान 33% अधिक आहे। तरीही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील निकष बदलल्याने नुकसानीपोटी भरपाई मिळाली नाही। बाधितांचा पीक कापणी प्रयोगाने केलाय घात। शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक आपत्ती कोसळली तरी भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष शासनाने ठेवला आहे। त्यामुळे पीक काढणीपूर्वी नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही। परिणामी पीक कापणी प्रयोगाच्या निकषाने शेतकऱ्यांचा घात केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे। विशेषतः यंदापासून राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे। त्यामुळे पूर्वीप्रमाणे हप्ता भरावा लागला आहे। शेतकरी मित्रांनो, तालुकानिहाय खरीप पीक विमा योजना कशा प्रकारे आहे ते आता समजून घेऊयात। मित्रांनो, अक्कलकुवा तालुक्यात यंदा 31,635, धडगावमध्ये 5,477, नंदुरबारमध्ये 24,362, नवापूरमध्ये 3,134, शहादामध्ये 5,481 तर तळोदा तालुक्यातील 1,590 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे। अक्कलकुवा तालुक्यातील 2,839 हेक्टर क्षेत्रासाठी 11,93,702 रुपये, धडगाव तालुक्यातील 4,318 हेक्टर क्षेत्रासाठी 11,22,299 रुपये, नंदुरबार तालुक्यातील 25,171 हेक्टर क्षेत्रासाठी 18,26,09,000 रुपये 68, नवापूर तालुक्यातील 2,229 हेक्टर क्षेत्रासाठी 8,45,767, शहादा तालुक्यातील 5,955 हेक्टर क्षेत्रासाठी 37,27,806, तळोदा तालुक्यात 1,786 हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी 11,51,463 रुपयांचा प्रीमियम भरला आहे। कुठलीही नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात आली।
दरम्यान बोगस पीक विमा उतरवण्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटीची विमा हप्त्याची रक्कम पूर्वीप्रमाणे ठेवली. शिवाय निकषात ही बदल केले, त्यामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना फटका बसला आहे.